हाय एव्हरीवन, वेलकम टू द सायन्स अकॅडमी. जसे की आपण ड्रग इन्स्पेक्टरसाठी एक एमपीएससीसाठी सिरीज स्टार्ट केली आहे, फ्री लेक्चर सिरीज आहे. त्यामधलं आपलं दुसरं लेक्चर स्टार्ट करत आपण. नाउ टुडेज टॉपिक इज न्यूक्लिक ॲसिड्स, राईट. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक फॉर ड्रग इन्स्पेक्टर. तर एमपीएससीच्या अकॉर्डिंग लास्ट 2008ला एक क्वेश्चन, 2 क्वेश्चन आलेले, 16ला पण क्वेश्चन याच्यावर आपल्याला विचारला गेलेला. ना व्हॉट इज न्यूक्लिक ॲसिड्स. तर न्यूक्लिक ॲसिड्समध्ये आपल्याला काय काय शिकायचं. न्यूक्लिक ॲसिड जर आपण म्हटलं तर न्यूक्लिक ॲसिड्समध्ये काय येतं, डीएनए आणि आरएनए, राईट. तो ॲज वी नो दॅट डीएनए इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डीएनएचे काय फायदे असतात सांगा बरं. डीएनए थ्रू आपल्याला जो आपला कलर आहे, आपल्या डोळ्यांचा रंग झाला, आपली उंच झाली या आपली हाईट झाली ना, तर हे आपल्याला डीएनए सांगतो. ओके, हे डीएनएचे जनरल अप्लिकेशन्स आहेत. नाउ आपण जर बघितलं, नाउ न्यूक्लिक ॲसिड. ना व्हॉट इज न्यूक्लिक ॲसिड्स. जर आपण बघूयात न्यूक्लिक ॲसिड्स, न्यूक्लिक ॲसिड्स काय, राईट. न्यूक्लिक ॲसिड्स आर लार्ज बायोमॉलिक्युल्स. मोस्टली आपण त्याला काय म्हणतो, न्यूक्लिक ॲसिड्स आर कॉल्ड एज मॅक्रोमॉलिक्युल्स, राईट. दे आर ऑल्सो कॉल्ड एज मॅक्रोमॉलिक्युल्स. मॅक्रोमॉलिक्युल्स मध्ये त्यांची साईज थोडी जास्त असते. मॅक्रोमॉलिक्युल्स इसेन्शियल फॉर ऑल फॉर्म्स ऑफ लाईफ, म्हणजे सगळ्या लाईफसाठी इम्पॉर्टंट आहेत. सगळ्या जीवाणूसाठी आपण काय म्हणू शकतो की लिव्हिंग थिंगसाठी आपले डीएनए इज व्हेरी इम्पॉर्टंट. दे स्टोअर ट्रान्समिट अँड एक्सप्रेस जेनेटिक इन्फॉर्मेशन. जसं की वन ऑफस्प्रिंग टू अनदर ऑफस्प्रिंग, हा काय इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करत राहतो. जसं की आपली हाईट, आपल्या डोळ्यांचा कलर, आपल्या केसांचा कलर, आपला कलर कोण डिसाईड करतं, डीएनए. नाव दे का. जसं बघा डीएनएचं अप्लिकेशन काय की डीएनए पासनं आपण एक डॉटर डीएनए बनवतो, त्याला काय म्हणतो आपण, डॉटर डीएनए. याला आपण काय म्हणूया, डॉटर डीएनए, राईट. डीएनए टू डीएनए. नाउ डीएनए पासून आपल्याला मिळतो एमआरएनए, दॅट इज मेसेंजर आरएनए. तो मेसेज कॅरी फॉरवर्ड करायचं काम करतो, मेसेंजर आरएनए. देन आफ्टर मेसेंजर आरएनए आपल्याला मिळतो प्रोटीन. आपल्याला काय मिळतं, प्रोटीन. सो वी कॅन से दॅट डीएनए इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर प्रोटीन सिंथेसिस. तर बेसिकली काय होतं, डीएनए टू डीएनए काय होतं, डुप्लिकेशन. याला काय म्हणतो आपण, डुप्लिकेशन. या डुप्लिकेशन करण्यासाठी काही एन्झाईम्स लागतात. नाउ डीएनए टू एमआरएनए दॅट इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन. याला काय म्हणतो आपण, ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन हे न्यूक्लियस मध्ये होतं. नाउ एमआरएनए टू प्रोटीन, प्रोटीन फॉर्मेशन ऑफ प्रोटीन इज कॉल्ड एज ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन आपण रायबोझोम्स आर कॉल्ड एज प्रोटीन मशिनरी. क्वेश्चन येऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रोटीन मशिनरी. प्रोटीन मशिनरीज आर रायबोझोम्स. ओके, आता बघा, तर आपण काय करतो इकडे, जसं की आपण म्हटलं डीएनए, राईट. नाउ डीएनए टू डीएनए इज कॉल्ड एज डुप्लिकेशन, डीएनए टू आरएनए इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन, and RNA to protein is called as translation. यालाच काय म्हणतो आपण, सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस, राईट. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आता डीएनए जितका महत्वाचा आहे तितकंच आपल्याला आरएनए पण इम्पॉर्टंट आहे, राईट. मेसेंजर आरएनए काय करतो, एक मेसेज कॅरी फॉरवर्ड करतो टुवर्ड्स थ्रू द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. तर प्रोटीन बनवायला तो हेल्प करतो. नाव तर समोर बघूयात. नाव जर आपण बघितलं, the transfer of genetic information to new cells is accomplished through the biomolecules called as nucleic acid. Nucleic acid मध्ये जर आपण बघितलं, nucleic acids again are divided into 2 categories. Nucleic acid मध्ये काय काय तर सांगा, nucleic acids are of deoxyribose nucleic acid, त्याला काय म्हणतो आपण, डीएनए. and DNA found mainly in the nucleus of living cells. तर डीएनए कुठे मिळतो सांगा आपल्याला, डीएनए इज फाउंड इन लिव्हिंग सेल्सच्या न्यूक्लियस मध्ये मिळतो, राईट. न्यूक्लियस मध्ये मिळतो. Now first is DNA, second is RNA. RNA is called as ribonucleic acid RNA, found mainly in the cytoplasm of living cells. बघा इथं क्वेश्चन बनू शकतो, डीएनए कुठे मिळतो, डीएनए फाउंड इन न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग सेल्स, अँड आरएनए कुठे मिळतो, फाउंड इन सायटोप्लाझम ऑफ लिव्हिंग सेल्स. ओके. नाउ डीएनए and RNA are polymers consisting of repeating subunits called as nucleotides. याच्यावर पण क्वेश्चन येतो, न्यूक्लियोटाइड्स, विच आर मेड अप ऑफ 3 कंपोनेंट, राईट. विच आर मेड अप ऑफ 3 कंपोनेंट. नाउ फर्स्ट कंपोनेंट इज हेट्रोसायक्लिक. फर्स्ट कंपोनेंट इज हेट्रोसायक्लिक बेसिस. त्याच्यामध्ये आपलं प्युरिन अँड पायरिमिडिन येतं, प्युरिन अँड पायरिमिडिन, राईट. त्या समोर आपण बघूयात व्हॉट इज प्युरिन अँड व्हॉट इज पायरिमिडिन. त्याच्या स्ट्रक्चरवर पण क्वेश्चन येतो की आपण प्युरिडिन आणि पायरिमिडिनचं स्ट्रक्चर कसं बनवू शकतो. नाउ ए शुगर, जनरली याच्यामध्ये शुगर असते ती आपली पेंटोज शुगर, आपण त्याला काय म्हणतो, पेंटोज शुगर. नाउ वी हॅव वन मोर कंपोनेंट दॅट इज फॉस्फेट ग्रुप, राईट. याला काय म्हणतो आपण, फॉस्फेट ग्रुप.
एखादा क्वेश्चन बनू शकतो की डीएनए आर लिंक टुगेदर बाय फॉस्फोडायस्टर बॉन्ड, राईट. डीएनए मध्ये कुठला लिंकेज असतो? फॉस्फोडायस्टर लिंकेज. तो आपण बघूयात समोर कसा कशा टाईपचा लिंकेज येतो. तर बेसिकली काय झालं, डीएनए इज कॉल्ड एज जेनेटिक मटेरियल, राईट. डीएनए कुठे प्रेझेंट असतो? न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग सेल्स. व्हॉट इज आरएनए? RNA is present in cytoplasm. RNA is called as ribose nucleic acid. Deoxyribose nucleic acid is DNA and ribose nucleic acid is RNA. आता बघा डीएनए आणि आरएनए मध्ये एक महत्वाचा डिफरन्स आपण बघूयात, खूप महत्वाचा डिफरन्स आहे. तर बेसिकली आपण आता बघितलं न्यूक्लिक ऍसिड्स आर ऑफ टू टाइप, दॅट इज डीएनए. डीएनएचा फुल फॉर्म काय? डीऑक्सीराइबोन्यूक्लिक ऍसिड, डीऑक्सीराइबोन्यूक्लिक ऍसिड या फिर राइबोन्यूक्लिक acid, and RNA is called as ribose nucleic acid. Ribose nucleic acid. ओके. तर डीऑक्सी म्हणजे इथं एक ऑक्सिजन कमी असतो आणि इथे ऑक्सिजन जास्त असतो. अगेन डीएनए कंटेन्स ऍडेनाइन. ऍडेनाइनचा कॅपिटल लेटर ए सिम्बॉल असतो. ग्वानाइन, ग्वानाइन मध्ये जी, सायटोसिन मध्ये सी अँड थायमिन मध्ये टी. डीएनए मध्ये काय असतं? AGCT. ओके. तसंच आरएनए जर आपण बघितलं, इन आरएनए ऍडेनाइन इथे कॉमन असतो बघा, ऍडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन. बट इथे काय होतो, जो थायमिन आहे तो रिप्लेस होतो बाय युरॅसिल. ओके. डिफरन्स बघा. हा पण क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग बेस पेअर्स आर प्रेझेंट इन डीएनए अँड आरएनए. डीएनए मध्ये कुठली कुठली बेस पेअर प्रेझेंट आहे? डीएनए कंटेन्स ऍडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन अँड थायमिन. अँड व्हॉट इज द बेस पेअर, विच टाइप ऑफ बेस पेअर्स आर प्रेझेंट इन आरएनए. आरएनए मध्ये जर विचारलं आपल्याला तर आपण बघूयात आरएनए कंटेन्स ऍडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन इन्स्टेड ऑफ थायमिन. आपल्या आरएनए मध्ये काय असतं? युरॅसिल. हा एक महत्वाचा डिफरन्स आहे, राईट. द मेन डिफरन्स बिटवीन डीएनए अँड आरएनए इज नायट्रोजनस बेसेस. इकडे असतो थायमिन, इकडे असतो आपला युरॅसिल, राईट. तर या ज्या बेस पेअर्स झाल्या त्याला म्हणतो प्युरिन. याला काय म्हणतो? प्युरिन. याला म्हणतो आपण पायरिमिडिन. अगेन प्युरिन, दीज आर कॉल्ड एज पायरिमिडिन. समोर बघूयात की प्युरिन अँड पायरिमिडिनचे स्ट्रक्चर कसे असतात. नो बेसिकली न्यूक्लिक ऍसिड्स आर कंपोज्ड ऑफ, आता बघा एक फ्लो चार्ट दिला आपल्याला. न्यूक्लिक ऍसिड्स आर कंपोज ऑफ न्यूक्लियोटाइड्स. ओके. आणि आता हे न्यूक्लियोटाइड काय असतात बघा, न्यूक्लियोटाइड मध्ये काय असतं? न्यूक्लियोटाइड्स, राईट. न्यूक्लियोटाइड्स बेसिकली कंपोज्ड ऑफ. न्यूक्लियोटाइड मध्ये काय असतं? पायरिमिडिन अँड प्युरिमिन. प्युरिन त्यालाच काय म्हणतो पण नायट्रोजनस बेस. यालाच काय म्हणू शकतो मी? नायट्रोजनस बेस, राईट. प्युरिन अँड पायरिमिडिन आर कॉल्ड एज नायट्रोजनस बेस. याला काय म्हणतो आपण? नायट्रोजनस बेस. ओके. नायट्रोजनस बेस दोन टाइपचे असतात, एक असतो प्युरिन आणि एक असतो पायरिमिडिन. नाउ न्यूक्लियोटाइड कंटेन्स टू टाइप्स ऑफ शुगर, राइबोज शुगर या फिर डीऑक्सीराइबोज शुगर. राइबोज शुगर कशामध्ये असते आपली? जर आपण बघितलं, राइबोज शुगर इज प्रेझेंट इन आरएनए, राइबोज शुगर इज प्रेझेंट इन आरएनए अँड डीऑक्सीराइबोज शुगर प्रेझेंट इन डीएनए. याच्यामध्ये प्रेझेंट असते. आणि वी हॅव वन मोर ग्रुप दॅट इज कॉल्ड एज फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट ग्रुप म्हणजे हा P डबल बॉन्ड ऑक्सिजन, डबल बॉन्ड O माइनस. हा आयनिक फॉर्म मध्ये जनरली एक्झिस्ट करतो. तो फॉस्फेट ग्रुप इज प्रेझेंट इन आयनिक फॉर्म. आयनिक फॉर्म. तर बघा, जसं आपण न्यूक्लिक ऍसिडचा जर फ्लोचार्ट बघतोय, न्यूक्लिक ऍसिड्स आर कंपोज ऑफ न्यूक्लियोटाइड्स. याच्यामध्ये न्यूक्लियोटाइड्स असतात. अँड दिस न्यूक्लियोटाइड्स आर मेड अप ऑफ नाइट्रोजनस बेस एज वेल एज शुगर. शुगर कुठल्या टाइपचे असतात? दो टाइप के शुगर होते हैं इसमें. एक होता राइबोज शुगर एज वेल एज डीऑक्सीराइबोज शुगर. राइबोज शुगर प्रेजेंट इन आरएनए एंड डीऑक्सीराइबोज शुगर प्रेजेंट इन डीएनए. एंड वन मोर ग्रुप इज लेफ्ट दॅट इज फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट ग्रुप कशा असतो बघा? P डबल बॉन्ड. जनरली फॉस्फेट ग्रुप इज डिराइव्ड फ्रॉम H3PO4 दॅट इज कॉल्ड एज फॉस्फोरस ऍसिड, राईट. याला काय म्हणतो आपण? सॉरी, फॉस्फोरिक ऍसिड, नॉट फॉस्फरस. याला काय म्हणतो आपण? फॉस्फोरिक ऍसिड. नाउ फॉस्फोरिक ऍसिड इज ट्रायबेसिक ऍसिड. ट्रायबेसिक मीन्स हा 3H देऊ शकतो. ट्रायबेसिक ऍसिड. एखादा क्वेश्चन विचारू शकतो ऍसिड बेसिस मध्ये. फॉस्फोरिक ऍसिड इज ट्रायबेसिक ऍसिड. तो जनरली काय केलं आपण बघा, न्यूक्लियोटाइड्स कंटेन्स नायट्रोजनस बेसेस, शुगर अँड फॉस्फेट ग्रुप. नाउ दिस फॉस्फेट ग्रुप एक्झिस्ट इन आयनिक फॉर्म अँड विच इज डिराइव्ड फ्रॉम फॉस्फोरिक ऍसिड. ओके. चला तर मग बघूया समोर. नाउ कंपोनेंट्स ऑफ न्यूक्लिक एसिड्स. न्यूक्लिक एसिड्सचे कंपोनेंट्स काय काय बघा. नाउ फर्स्ट कंपोनेंट इज हेट्रोसायक्लिक बेस. हेट्रोसायक्लिक बेस जनरली आपण काय म्हणतो? प्युरिन अँड पायरिमिडिन्स. नाउ व्हॉट इज मीन बाय वर्ड हेट्रोसायक्लिक? हेट्रोसायक्लिक मीन्स वन ऑफ द, आता समजा एखादी सायक्लिक रिंग आहे, राईट.
त्या सायक्लिक रिंग मध्ये जर एखादा डिफरंट ॲटम प्रेझेंट आहे, मतलब समजा एक सायक्लिक रिंग कार्बनची चालली आहे आणि मध्ये कुठला नायट्रोजन किंवा ऑक्सिजन आला, त्याला काय म्हणतो आपण? हेटेरो ॲटम. सो बेसिकली आपण काय म्हणू शकतो? अ रिंग दॅट कंटेन्स एलिमेंट्स अदर दॅन कार्बन इज कॉल्ड एज हेटेरोसायक्लिक रिंग. आता बघा, हेटेरोसायक्लिक म्हणजे ही कार्बनची रिंग आणि मध्येच ऑक्सिजन आला, याला काय म्हणतो आपण? हेटेरोसायक्लिक. जसं की ही कार्बनची रिंग आणि मध्येच नायट्रोजन आला, आपण याला काय म्हणतो आपण? हेटेरोसायक्लिक. ओके. इन कार्बन चेन वन ऑर मोर हेटेरो ॲटम इज प्रेझेंट. हेटेरो ॲटम कुठले असू शकतात बघा? हेटेरो ॲटम्स जनरली आपण जर बघितले, हेटेरो ॲटम्स आर ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. जनरली हे 3 हेटेरो ॲटम्स आपल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये प्रेझेंट असतात. नो अगेन दिस बेसेस, आता बघा, द बेसेस फाउंड इन RNA and DNA contains 2 types of heterocyclic rings, right? DNA आणि RNA मध्ये जे बेसेस मिळतात त्याच्यामध्ये 2 टाइपचे हेटेरोसायक्लिक रिंग असतात. फर्स्ट इज प्युरिन अँड सेकंड इज पायरिमिडिन. फर्स्ट इज प्युरिन अँड सेकंड इज पायरिमिडिन. प्युरिन कंटेन्स अगेन एडेनाइन, ग्वानाइन अँड पायरिमिडिन कंटेन्स सायटोसिन, थायमिन अँड युरॅसिल. आता बघा, याचं स्ट्रक्चर आतापर्यंत ड्रग इन्स्पेक्टरवर क्वेश्चन विचारलेला नाहीये, तर क्वेश्चन बनू शकतो. क्वेश्चन कसा बनतो बघा, की प्युरिन मध्ये ॲडेनाइन, ग्वानाइन आहे, त्याच्यामध्ये कुठला स्ट्रक्चर आहे, कुठल्या टाइपची रिंग आहे? पायरिमिडिन कंटेन्स सायटोसिन, थायमिन अँड युरॅसिल. जसं मी मागच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलं. जर आपण मागच्या स्लाइडचं गोष्ट करतोय, तर मागच्या स्लाइडमध्ये आपण काय बघितलं बघा, हा ॲडेनाइन कशामध्ये प्रेझेंट असतो सांगा? प्रेझेंट इन DNA as well as RNA. Okay, guanine is present in DNA as well as RNA, right? Okay, these two are present in DNA, but uracil is present only in RNA. Uracil कशामध्ये असतो सांगा? Only in RNA. RNA मध्ये uracil असतो, थायमिन आपल्या DNA मध्ये असतो. ओके, हे आपण आता मगाशी लास्ट स्लाइडला बघितलंय. चला नेक्स्ट. नाव जर या हेटेरोसायक्लिक कंपाऊंडचे किंवा हेटेरोसायक्लिक बेसिसचे आपल्याला जर स्ट्रक्चर ड्रॉ करायचं म्हटलं, तर आपल्याकडे 2 आहेत बरोबर. हेटेरोसायक्लिक बेसिस वी हॅव 2 टाइप्स. नाव फर्स्ट बघा काय येतं. फर्स्ट इज प्युरिन, राईट? प्युरिन अँड सेकंड इज पायरिमिडिन. प्युरिन अँड पायरिमिडिन. नाव वी हॅव सेकंड पायरिमिडिन. पायरिमिडिन हा एक बेस असतो आणि प्युरिन पण काय असतो? बेस असतो. प्युरिन अँड पायरिमिडिन. जनरली जर नायट्रोजन इज बेसिस, याच्यामध्ये नायट्रोजन ॲटम प्रेझेंट असतो. बघा स्ट्रक्चर कसं काढायचं आहे. कार्बन, हा कार्बन आहे बघा, हा कार्बन. कार्बन नंतर एन लावा, CNC, NC, NC, NC. ओके, आता जॉईन करा. हा कार्बन आणि हा कार्बन आपण जॉईन केलं. बघा काय केलं मी, स्ट्रक्चर कसं काढलं बघा. CNC किंवा आपण याला असं बनवू शकतो CNC. काय करतो आपण, सिक्वेन्स कसा करतो बघा, हे कॉमन स्ट्रक्चर आहे. CNC. ओके, आता मी 2 रिंग जॉईन करतो. याला इथे जॉईन कर आणि याला इथे जॉईन कर. हे जनरल स्ट्रक्चर झालं. पायरिमिडिन मध्ये स्ट्रक्चर केलं सांगा बघा. CNC. पायरिमिडिन मध्ये ही रिंग असते आणि याच्यामध्ये या 2 रिंग असतात बघा. प्युरिन कंटेन्स 2 रिंग अँड पायरिमिडिन कंटेन्स 1 रिंग. आता जर मी प्युरिन मध्ये ॲडेनाइन, ग्वानाइन तुम्हाला जर काढून दाखवलं तर बघा स्ट्रक्चर कसं दिसतं. नो बेसिकली प्युरिन कंटेन्स ॲडेनाइन अँड ग्वानाइन. याच्यामध्ये 2 असतात बघा. फर्स्ट इज ॲडेनाइन. ॲडेनाइन इज ऑल्सो कॉल्ड एज 6 अमिनो प्युरिन अँड ग्वानाइन. या दोघांच्या स्ट्रक्चरवर क्वेश्चन येऊ शकतो. आता बघा ॲडेनाइनचं स्ट्रक्चर कसं बनवायचं. CNC, N अगेन C, राईट? पुन्हा इकडे काय येईल NC, अगेन वी हॅव N आणि इकडे काय आला C. तर याला जॉईन करू. हा याला जॉईन केला आणि हा याला जॉईन केला. ओके, नाव 6 अमिनो प्युरिन. या कार्बनला आपण देऊ NH2, बाकी डबल बॉन्ड, इकडे डबल बॉन्ड, इथे लावू NH. हा झाला आपला ॲडेनाइन, राईट? ॲडेनाइन. जर नंबरिंग करायचं आपण प्रयत्न केला तर नंबरिंग अशी येते बघा. 1 2 3 4 5 6. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9. हा 9th वाली पोझिशन खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा DNA मध्ये आपण बॉन्ड बनवतो, DNA मध्ये जेव्हा न्यूक्लियोटाइड बनवतो, इन प्युरिन 9th atom of purine is attached to our pentose sugar. ना ग्वानाइन बघा कसं असतं. सेम स्ट्रक्चर आपण कॉपी करूयात ग्वानाइनला.
सी, इकडे एन लावा, अगेन सी, अगेन एन, वी हॅव अगेन सी ॲटम. जॉईन करा. हे केलं जॉईन. इकडे डबल बॉन्ड, इकडे डबल बॉन्ड. नाव इकडे बघा काय असतं. नाव वी हॅव डबल बॉन्ड हिअर आणि इकडे असतो आपला NH2 आणि इथे लावा NH. हे झालं आपलं ग्वानाइन, राईट. याला काय म्हणतो आपण ग्वानाइन. बघा स्ट्रक्चर कसं बनवलं मी, CN. ओके, हा झाला आपला ग्वानाइन. आता इकडे बघा डिफरन्स काय आहे. ऍडेनाइन मध्ये 6 पोझिशनला काय असतं, NH2 अमिनो ग्रुप आणि याच्या 6 पोझिशनला काय आला आपला कीटोन ग्रुप, त्याला काय म्हणतो आपण कीटोन. नंबरिंग करायचा प्रयत्न केला. अगेन 1 2 3 4 5 6 7 8 and 9. हा 9 कार्बनला 9 नायट्रोजनला आपला हायड्रोजन प्रेझेंट आहे. डिफरन्स बघा काय, जेव्हा आपण पेंटोस शुगर लावायचा प्रयत्न केला, दिस 9th नायट्रोजन ॲटम इज अटॅच टू शुगर. हा शुगरला अटॅच असतो. इकडे पण हा कशाला अटॅच असतो, शुगरला अटॅच करू शकतो आपण. एखाद्या वेळेस क्वेश्चन विचारू शकतो, विच ऑफ द फॉलोइंग ॲटम इज अटॅच टू शुगर इन DNA. DNA मध्ये 9 आणि आपल्या RNA मध्ये पण हा 9th असतो. नाव यो पायरिमिडिन बेसिस. अगं पायरिमिडिन मध्ये बघा काय असतं, पायरिमिडिन 3 असतात. कुठल्या कुठल्या, सायटोसिन. ओके, सायटोसिन, वी हॅव युरॅसिल किंवा थायमिन, देन वी हॅव युरॅसिल. आता बघा युरॅसिल मध्ये जर आपण बघितलं तर हा कशामध्ये असतो, युरॅसिल इज प्रेझेंट इन RNA. ओके, आता इकडे बघा स्ट्रक्चर कसं बनवायचं. सेम CN हे झालं स्ट्रक्चर जॉईन केलं. आता याला मी बॉन्ड लाईन फॉर्म मध्ये बनवतो. CN हे जॉईन केलं. ओके, इकडे आपण H लावूयात. सायटोसिन मध्ये इकडे असतो NH2, हा डबल बॉन्ड, इकडे असतो डबल बॉन्ड O, हा डबल बॉन्ड. ओके, हा झाला आपला सायटोसिन. नाव थायमिन मध्ये बघा काय असतं, सेम स्ट्रक्चर आपण रिपीट करू. थायमिन मध्ये सेम स्ट्रक्चर रिपीट करा. सेम स्ट्रक्चर मध्ये काय होईल, थायमिन मध्ये बघा इथे नायट्रोजन, हा नायट्रोजन आणि हा कार्बन. इकडे डबल बॉन्ड O, इकडे डबल बॉन्ड O, इकडे H लावा आणि इकडे आपला काय येतो सांग. इकडे बघा, इकडे येतो आपला मिथाइल ग्रुप. आपण जर बघितलं तर हा इथे काय येतो आपला डबल बॉन्डला मिथाइल. हा कसा, थायमिन मध्ये मिथाइल ग्रुप प्रेझेंट असतो. तसं मग जर युरॅसिलचं स्ट्रक्चर केलं तर हे सेम स्ट्रक्चर रिपीट करा, बस मिथाइल नका बनवू. रिपीट द सेम स्ट्रक्चर अँड रिमूव्ह मिथाइल ग्रुप. इथे काय येईल आपला नायट्रोजन, राईट. इथे काय येईल आपला नायट्रोजन. तर आपण इथे नायट्रोजन बनवूयात आणि इकडे आला आपला नायट्रोजन. सेम स्ट्रक्चर रिपीट केलं, बस आपण मिथाइल काढून टाकला. आता इकडे बघा. मला सांगा, ॲडेनाइन प्रेझेंट इन DNA ॲज वेल एज RNA, ग्वानाइन प्रेझेंट इन DNA ॲज वेल एज RNA. सायटोसिन कशामध्ये असतो, DNA मध्ये पण असतो, RNA मध्ये पण असतो. बट थायमिन प्रेझेंट ओनली इन DNA अँड युरॅसिल प्रेझेंट ओनली इन RNA. डिफरन्स समजला. हे जे 3 पार्ट आहेत, बोथ प्रेझेंट बोथ इन DNA अँड RNA, बोथ इन DNA अँड RNA. या पार्टवर पण क्वेश्चन येऊ शकतो की DNA मध्ये काय प्रेझेंट आहे आणि RNA मध्ये काय प्रेझेंट आहे. क्लिअर. व्हॉट इज नायट्रोजनस बेसिस, दे आर हेट्रोसायक्लिक बेसिस. दे आर डिवाइड इंटू 2 कॅटेगरीज. एक असतो प्युरिन, एक असतो पायरिमिडिन. प्युरिनला पुन्हा आपण 2 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलं. एक आहे याच्यामध्ये ॲडेनाइन, दुसरा असतो ग्वानाइन. ॲडेनाइनचं स्ट्रक्चर 6 अमिनो प्युरिन, ग्वानाइनचं स्ट्रक्चर. प्युरिन मध्ये जो नायट्रोजन 9th वाला नायट्रोजन आहे तो आपल्या शुगर सोबत अटॅच असतो. याच्यामध्ये पण 9th नायट्रोजन इज अटॅच टू शुगर. आता याच्यामध्ये बघा, जो हा 1 वाला ॲटम असतो, हा याला ॲटम 1 म्हणतो आपण. हा 1 ॲटम जो आहे तो आपल्या शुगरला अटॅच असतो. ओके, इन प्युरिन 9th ॲटम अटॅच टू शुगर, बट इन पायरिमिडिन 1st ॲटम इज अटॅच टू शुगर. ओके, क्लिअर. हे झाले आपले हेट्रोसायक्लिक बेसिस. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा याची PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर PDF पण मी तुम्हाला शेअर करेल. डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला PDF मिळून जाईल. ओके, तो डोंट वरी अबाउट दॅट. तरी आपण एक फ्री सिरीज स्टार्ट केली आहे ड्रग इन्स्पेक्टर MPSC साठी 2025. जर कोणी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल की या चॅनलला नवीन असाल तर प्लीज डू सबस्क्राईब दिस युट्यूब चॅनल. ओके, जेणेकरून आपल्याला अपकमिंग नोटिफिकेशन मिळत राहतील. नाव शुगर. नाव व्हॉट इज मीन बाय शुगर. आता शुगर बघा, शुगर पण खूप महत्वाचं आहे. तर जनरली मी शुगरची जर गोष्ट केली, शुगर काय असते बघा याच्यामध्ये. इन RNA द शुगर कंपोनेंट इज D-राइबोज अँड इन DNA द शुगर कंपोनेंट इज डीऑक्सीराइबोज. या नावामध्ये बघा डिफरन्स काय आहे. D-राइबोज अँड डीऑक्सीराइबोज. डीऑक्सी म्हणजे इथे एक ऑक्सिजन आपला कमी पाहिजे, राईट. इथे एक ऑक्सिजन काय असेल आपला कमी असेल.
नाउ नोट दॅट बोथ शुगर्स आर इन द बीटा एनोमेरिक फॉर्म. बीटा एनोमेरिक फॉर्म, आता मी तुम्हाला सांगतो की व्हॉट इज बीटा एनोमेरिक फॉर्म, की काय असतं नेमकं. न बघा पेंटोस शुगर कशी असते, आपण पहिले RNA ची शुगर काढू. RNA मध्ये पेंटोस शुगर, त्याला काय म्हणतो पण डी रायबोस शुगर. नाउ RNA मध्ये शुगर मध्ये काय असतं बघा, 5 ॲटमची हेटेरोसायक्लिक रिंग असते. ओके, कार्बन 1 2 3 4. ओके, नाउ दिस बीटा म्हणजे फर्स्ट कार्बनला OH वरती असतो, त्याला म्हणतो पण बीटा. H इकडे OH, अगेन H OH. थर्ड कार्बनला काय असतो HOH, तर आपण असं लिहिलं तरी चालेल, H and OH. फोर्थ कार्बनला बघा काय असतं H and along with H there is CH2OH. हा कार्बन नंबर 5. बघा इथे कार्बन 1, कार्बन 2, कार्बन 3 4 आणि कार्बन नंबर 5. कार्बन 1 ला काय म्हणतो आपण एनोमेरिक फॉर्म, याला काय म्हणतो एनोमेरिक फॉर्म किंवा एनोमेरिक कार्बन. जर एनोमेरिक कार्बनवर OH अपसाइड असेल त्याला म्हणतो आपण बीटा. इन एनोमेरिक कार्बन इफ OH इज अपसाइड त्यालाच काय म्हणतो पण बीटा फॉर्म. तो हा काय झाला बीटा एनोमेरिक फॉर्म, राईट. यालाच काय म्हणतो बीटा एनोमेरिक फॉर्म. ही झाली आपली रायबोज शुगर. आता जर मी DNA ची शुगर काढायचा प्रयत्न केला, DNA मध्ये कुठली शुगर असते सांगा, डीऑक्सी रायबोज, राईट. DNA कंटेन्स डीऑक्सी रायबोज शुगर, डीऑक्सी रायबोज. सेम स्ट्रक्चर आहे, बस सेकंड कार्बन वरनं पोझिशन, जो सेकंड पोझिशन आहे तिकडनं आपण OH किंवा O रिमूव्ह करूयात. सेम OH, अगेन दिस इज एनोमेरिक फॉर्म, बीटा एनोमेरिक फॉर्म. H इकडे OH नसाल, इकडे H असेल, H OH H अँड दिस वन इज CH2OH. आता बघा नंबरिंग जर करायचं आपण म्हटलं तर नंबरिंग ऑलवेज स्टार्ट फ्रॉम एनोमेरिक कार्बन. 1 2 3 वेव 4 आणि हा 5. हा झाला आपला डीऑक्सी रायबोज आणि ती काय झाली रायबोज शुगर. याच्यामध्ये असतो डी रायबोज आणि याच्यामध्ये असतो डीऑक्सी रायबोज. डिफरन्स समजला तो. इन DNA and RNA देर इज वन डिफरन्स, देर इज वन मेन डिफरन्स. इन RNA देर इज वन एक्स्ट्रा ऑक्सिजन प्रेझेंट ऑन सेकंड पोझिशन, बट DNA मध्ये काय असतो तो ऑक्सिजन नसतो, म्हणून याला काय म्हणतो आपण डीऑक्सी रायबोज शुगर. आणि ही झाली आपली रायबोज शुगर. डिफरन्स समजला. तर बेसिकली मेन डिफरन्स काय, द नंबर ऑफ ऑक्सिजन प्रेझेंट इन DNA, डीऑक्सी रायबोज शुगर ॲज वेल एज रायबोज शुगर. तर लक्षात ठेवा सेकंड कार्बनला RNA शुगर मध्ये O असतो आणि इकडे फक्त H असतो, त्यालाच म्हणून आपण त्याला काय नाव दिलंय डीऑक्सी रायबोज शुगर. ओके, गॉट इट, सगळ्यांना कळालं. समोर बघूयात ना फॉस्फेट ग्रुप. जसं मी तुम्हाला लास्ट सांगितलं, फॉस्फेट ग्रुप इज डिराइव्ह फ्रॉम H3PO4 विच इज कॉल्ड एज फॉस्फोरिक ऍसिड. यालाच काय म्हणतो आपण फॉस्फोरिक ऍसिड, यालाच काय म्हणूयात आपण फॉस्फोरिक ऍसिड. ओके, तर जनरली फिजिओलॉजिकली पीएच एक्झिस्ट इन आयनिक फॉर्म. तर याची आयनिक फॉर्म हा जनरली फॉस्फेट ग्रुप आयनिक फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो आपण. P डबल बॉन्ड O मायनस अँड दिस वन इज O मायनस. याला काय म्हणतो आपण फॉस्फेट ग्रुप. ओके, यालाच काय म्हणतो आपण फॉस्फेट ग्रुप, राईट. दिस इज कॉल्ड एज फॉस्फेट ग्रुप. ओके, चला आता शुगर झाली, नायट्रोजनस बेसिस झाला, फॉस्फेट ग्रुप झाला. आता हे तिघन मिळून काय होतं आपला बनतो न्यूक्लियोटाइड्स. आता बेसिकली अगेन न्यूक्लिक ऍसिड्स आर डिवाइडेड इनटू 2 कॅटेगरीज. न्यूक्लियोसाइड, न्यूक्लियोसाइड बघा काय असतं, न्यूक्लियोसाइड्स आर मेड अप ऑफ पेंटोस शुगर. आता जर मी तुम्हाला म्हटलं DNA मधली शुगर काय असते डीऑक्सी रायबोज आणि RNA मध्ये कुठली शुगर असते रायबोज. नायट्रोजनस बेसिस DNA जर म्हटलं तर ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, थायमिन आणि RNA जर म्हटलं तर ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, युरॅसिल. न्यूक्लियोटाइड्स कंटेन्स 3 कंपोनेंट. कुठले कुठले, पेंटोस शुगर, नायट्रोजनस बेस एज वेल एज फॉस्फेट ग्रुप. डिफरन्स बघा काय, न्यूक्लियोसाइड मध्ये पेंटोस शुगर आणि नायट्रोजनस बेस. न्यूक्लियोटाइड मध्ये आपण बघ इथे काय ऍड करतो पेंटोस शुगर, इथे फॉस्फेट ग्रुप करूयात आपण, राईट. नो देर इज फॉस्फेट ग्रुप, इकडे फॉस्फेट ग्रुप लिहा, नॉट पेंटोस शुगर. पेंटोस शुगर दोनदा झाला ना. फॉस्फेट ग्रुप इकडे काय येतो आपला फॉस्फेट ग्रुप. लक्ष द्या, हे डिफरन्स आहे, इथे चेंज करून घ्या. ओके, इकडे आपण चेंज केलं, कुठला ग्रुप फॉस्फेट ग्रुप. इथे आपला फॉस्फेट ग्रुप येईल, नॉट पेंटोस शुगर, इकडे फॉस्फेट ग्रुप. दिस वन इज फॉस्फेट ग्रुप. ओके, तो न्यूक्लियोसाइड कंटेन्स पेंटोस शुगर, नायट्रोजनस बेस. न्यूक्लियोटाइड कंटेन्स पेंटोस शुगर, नायट्रोजनस बेस एज वेल एज फॉस्फेट ग्रुप. हे आपण आता शिकलोय. नाउ नेक्स्ट, व्हॉट इज न्यूक्लियोटाइड. आता जर न्यूक्लियोटाइड जर बनवायचा प्रयत्न केला, आता बघा सांगा न्यूक्लियोटाइड मध्ये काय असतं. न्यूक्लियोटाइड कंटेन्स सांगा शुगर,
अगेन नायट्रोजनस बेस ॲज वेल ॲज फॉस्फेट ग्रुप, ॲज वेल ॲज फॉस्फेट ग्रुप. आता बघा, आता माझ्याकडे एक शुगर आहे, जसं मी तुम्हाला स्ट्रक्चर बनवून जर दाखवलं तिकडे बघा. नाउ वी हॅव दिस स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोटाइड. आता न्यूक्लियोटाइड मध्ये काय असेल? नाउ सी, दिस इज कॉल्ड एज पेंटोज शुगर. याला काय म्हणतो आपण? पेंटोज शुगर. ही काय झाली आपली? पेंटोज शुगर. नाउ या पेंटोज शुगरला जर मी आता बघतोय, पेंटोज शुगरला बघा काय, carbon 1, carbon 2, carbon 3, carbon 4, carbon 5. Now phosphate group is attached to carbon 5, right? Phosphate group is attached to carbon 5 and nitrogenous base is attached to carbon 1. Difference बघा काय आहे? In pentose sugar, phosphate group is attached to carbon number 5 and nitrogenous base is attached to carbon number 1. आता nitrogenous base कुठले कुठले सांगा मला? Adenine, thymine, guanine, cytosine. हे चार जे आले आपल्या डीएनए मध्ये, राईट? And instead of T, if we replace T by U, then it is called as RNA. Okay. याच्यामधले adenine, guanine is called as purine. Purine is attached by atom number 9. सांगितलं मी तुम्हाला. आणि thymine, uracil and cytosine is attached to atom number 1. आता बघा, OH हा OH जर बघितलं, OH in RNA, रायबोज, H in DNA. जर इथे H असला तर आपण DNA म्हणू, OH असला तर त्याला RNA म्हणू. तर बेसिकली काय झालं? Nucleotide is made up of phosphate group, pentose sugar and nitrogenous base. काय? Nucleotide is made up of phosphate group, pentose sugar as well as nitrogenous base. Okay. आता जर आपण इथे adenine लावला तर याचं नाव होईल adenosine 5 monophosphate. Thymine लावला है ना, डीएनए किंवा आरएनए मध्ये जर आपण बघितलं, राईट? हे झाले आपले स्ट्रक्चर्स. नाव आता बघा, माझ्याकडे बेसेस आहे न्यूक्लियोसाइड्स अँड न्यूक्लियोटाइड, राईट? त्या तिघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला काय मिळेल? न्यूक्लियोटाइड मिळेल. आणि दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला काय मिळेल? न्यूक्लियोसाइड मिळेल. ना व्हॉट इज मीन बाय न्यूक्लियोसाइड? न्यूक्लियोसाइड मध्ये काय असतं सांगा मला? शुगर ॲज वेल ॲज नायट्रोजनस बेस. अँड न्यूक्लियोटाइड कंटेन्स फॉस्फेट ग्रुप, शुगर ॲज वेल ॲज नायट्रोजनस बेस. आता बघा, नो ॲडेनाइन, आपल्याकडे चार बेसेस, ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, युरॅसिल. हे चार कशामध्ये आले? आपले आरएनए मध्ये. ॲडेनाइन, ग्वानाइन, वी हॅव सायटोसिन अँड थायमिन प्रेझेंट इन डीएनए. आता इकडे बघा, जर मी रायबोन्यूक्लियोसाइड लिहायचा प्रयत्न केला, जर मी इकडे लिहितो रायबोन्यूक्लियोसाइड, आता बघा इथे काय, याचं नाव येईल ॲडेनोसिन. याला काय म्हणतो आपण? ॲडिनोसिन. ॲडिनोसिन याला म्हणतो आपण ग्वानोसिन. ग्वानोसिन याला म्हणतो आपण सायटिटिडीन. याला काय म्हणतो आपण? सायटिटिडीन. याला म्हणतो युरिडिन. याला काय म्हणतो आपण? युरिडिन. ओके, युरिडिन. लक्ष द्या, हे रायबोन्यूक्लियोसाइड चालू झालं. आणि जर डीएनए मध्ये आलं तर याला काय म्हणतो आपण? डिऑक्सी. इथे डिऑक्सी लावा. डिऑक्सी याला म्हणजे डिऑक्सी ॲडिनोसिन. डिऑक्सी ॲडिनोसिन हा बनेल आपला डिऑक्सी गॉनोसिन. डिऑक्सी वर्ड आला म्हणजे आपला डीएनए साठी, आणि डिऑक्सी वर्ड नसला म्हणजे तो आरएनए साठी. हे चार झाले कॉम्बिनेशन आरएनएचे. दिस वन इज डिऑक्सी सायटिडीन अँड दिस वन इज डिऑक्सी थायमिडीन. यालाच काय म्हणतो आपण? डिऑक्सी थायमिडीन. हे जनरल फर्स्ट लेक्चर ऑफ डीएनए न्यूक्लिक ऍसिड्स. त्यानंतर आपण सेकंड लेक्चर आरएनए वर घेणार आहे. आता इकडे बघा, नाव आता मला जर लिहायचे न्यूक्लियोटाइड्स, न्यूक्लियोटाइड्स मध्ये काय येईल बघा? ॲडिनोसिन, ॲडिनोसिन 5 प्राइम मोनोफॉस्फेट. मोनोफॉस्फेट मध्ये एकच ग्रुप लावतोय आपण. जर डायफॉस्फेट म्हटलं तर आपण काय म्हणू त्याला? हे बघा, आता ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट याचं ॲब्रिव्हिएशन झालं AMP, ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट. जर इथे ADP आलं असं आपण काय म्हटलं? ॲडिनोसिन डायफॉस्फेट, राईट? आता आपण मोनोफॉस्फेट वर आहे. नाउ नेक्स्ट वन इज ग्वानोसिन. ग्वानोसिन 5 प्राइम मोनोफॉस्फेट. 5व्या पोझिशनवर आपला फॉस्फेट ग्रुप अटॅच असतो म्हणून आपण त्याला काय म्हणतो? 5 प्राइम GMP. जर तुम्हाला स्ट्रक्चर बघायचं असलं की इकडे बघा, ना हिअर आपला फॉस्फेट कशावर अटॅच आहे? 5 प्राइम. म्हणून आपण काय लिहितो इकडे? 5 मोनोफॉस्फेट. मोनो मतलब सिंगल फॉस्फेट ग्रुप. नाउ सायटोसिनला काय होईल? सायटिडीन. सायटिडीन 5 प्राइम मोनोफॉस्फेट.
सायटिडीन 5 प्राइम मोनोफॉस्फेट, यालाच काय म्हणतो आपण CMP. नाउ अगेन युरिडीन, राइट, युरिडीन 5 प्राइम मोनोफॉस्फेट, मोनोफॉस्फेट. नाउ दिस, याचा ॲब्रिव्हिएशन काय येईल, UMP. कळलं? आता जर मी बघितलं, मी जर इकडे लिहायचा प्रयत्न केला, इन केस जर आपण असं लिहिलं, जर इन केस आता मी DNA मध्ये लिहितो, तुम्हाला काय लिहावं लागेल सांगा, डिऑक्सी ॲडेनोसिन काय लिहू, 5 प्राइम मोनोफॉस्फेट, 5 प्राइम मोनोफॉस्फेट अँड सो ऑन. बाकी रिमेनिंग तसंच. याचं नाव आहे काय, DAMP. डी म्हणजे डिऑक्सी. आता इथे काय येईल सांगा, सिम्बॉल मला सांगा, DGMP. इकडे काय येईल, DCMP आणि इकडे DTMP. काल जर आपल्याला लिहायचं असलं तर डिऑक्सी ॲडेनोसिन झालं, आपण इकडे लिहूयात डिऑक्सी ग्वानोसिन 5 प्राइम मोनोफॉस्फेट, 5 प्राइम मोनोफॉस्फेट. त्यानंतर डिऑक्सी सिटिडीन, राइट, सायटिडीन म्हणू शकता, सिटिडीन म्हणू शकता, सायटिडीन मोनोफॉस्फेट 5 प्राइम. 5 प्राइम म्हणजे आपला फॉस्फेट 5व्या ग्रुपवर अटॅच आहे, मोनोफॉस्फेट, राइट. याला काय म्हणतो आपण, मोनोफॉस्फेट. सिम्बॉल इज DCMP. नाउ लास्ट वन इज डिऑक्सी, सांगा, डिऑक्सी थायमिडीन 5 प्राइम मोनोफॉस्फेट. हे आपल्या DNA मध्ये प्रेझेंट असतं, मोनोफॉस्फेट, त्याला काय म्हणतो आपण, DTMP. ओके, क्लिअर. बेसेस, हे पहिले 4 बेसेस आपण रायबोज साठी घेतले, मतलब रायबोन्यूक्लियोसाइड, हे घेतले डिऑक्सी रायबोन्यूक्लियोसाइड. रायबोन्यूक्लियोटाइड पहिले 4, डिऑक्सी रायबोन्यूक्लियोटाइड शेवटचे 4. AMP ॲडेनाइन मोनोफॉस्फेट, ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट, ग्वानोसिन मोनोफॉस्फेट, सायटिडीन मोनोफॉस्फेट, युरिडीन मोनोफॉस्फेट, डिऑक्सी ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट अँड सो ऑन. क्लिअर. आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. काही जरी डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता, आपण कमेंट करू शकता, कमेंटचं तुम्हाला आन्सर दिले जातील, राईट. ओके, हे झाले नायट्रोजनस बेसेस. नाव डिस्कवरी ऑफ DNA. आता DNA बद्दल आपण बघूयात की DNA ला कोणी डिस्कवर केलं, DNA डिस्कवरी बद्दल आपण इथे बघूयात. DNA वॉज डिस्कवर्ड इन 1869 बाय स्विस फिजिशियन फ्रेडरिच मिशर. क्वेश्चन येऊ शकतो, कोणी डिस्कवर केला, फ्रेडरिच मिशर. In the pus of discarded surgical bandages, he named it nuclein. That is nuclein. आता पहिले काय नाव दिलं गेलं, न्यूक्लिन. न्यूक्लिन, आता न्यूक्लिक ऍसिड नाही बोललो आपण, काय बोललो इथे, न्यूक्लिन बोललो. दिस इज कॉल्ड एज न्यूक्लिन बिकॉज इट वॉज लोकेटेड इन द न्यूक्लियस ऑफ द सेल. तर पहिले मिशरनी काय केलं की जे पसचे डिस्कार्डेड बँडेजेसचे सेल्स होते त्याच्या न्यूक्लियसमध्ये त्याला मिळालं एक कंपोनेंट, त्याला त्यांनी नाव दिलं न्यूक्लिन. फर्दर इन 1878 Albert Cossell isolated the pure nucleic acid and later isolated the 5 nitrogenous bases. 5 nitrogenous bases कुठले सांगा, adenine, guanine, cytosine, thymine, uracil and cytosine. Later in 1943 Oswald Avery, Colin MacLeod and Maclean McCarthy identify DNA as the carrier of genetic information. हा क्वेश्चन बनू शकतो की कोणाला कळालं की DNA as a genetic carrier information, कोण कोण सांगा. Oswald Avery, Colin MacLeod, Maclean McCarthy identified DNA as the carrier of genetic information. तर DNA इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करू शकतो फ्रॉम वन ऑफस्प्रिंग टू अनदर ऑफस्प्रिंग, म्हणजे एकापासून दुसऱ्यापर्यंत इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करू शकतो. In 1952 रोझलैंड फ्रँकलिन, हा पण क्वेश्चन बनू शकतो. रोझलैंड फ्रँकलिन obtained an X-ray crystal structure in photo 51 of sample of DNA which contain structural features which leads to James D. and Watson and Francis Crick. Watson and Crick model, जसं आपण म्हणतो double helical model of DNA to deduce the double helical structure of DNA, and they won Nobel Prize in 1962.
तर यांनी काय केलं 1952 या 53 असेल मे बी 1952 और 53 त्याच्यामध्ये काय इयर चेक करून घ्या 1952 और 53 मे बी 52 और 53 त्यांनी काय केलं डीएनएचं डबल हेलिकल स्ट्रक्चर बनवण्यासाठी कोणाला हेल्प केली वॅटसन अँड क्रिकला. तो वॅटसन अँड क्रिक यांनी 1953 मध्ये दिस वन इज करेक्ट राईट वॅटसन अँड क्रिकने 1953 मध्ये मॉडेल बनवलं आणि त्यांना 1962 मध्ये काय मिळालं नोबेल प्राइज मिळालं. हे बरोबर आहे. इन 1952 रोझेलँड फ्रँकलिन ऑब्टेन अन एक्स रे क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ डीएनए. त्या डीएनएच्या स्ट्रक्चरवरनं त्यांना कळलं की वॅटसन अँड क्रिकने एक मॉडेल बनवलं त्या मॉडेलला नाव देतो पण डबल हेलिकल स्ट्रक्चर ऑफ डीएनए राईट डबल हेलिकल स्ट्रक्चर ऑफ डीएनए. ओके थेरॉटिकल पार्ट आहे एखादा क्वेश्चन बनू शकतो. नाउ द स्ट्रक्चर ऑफ डीएनए दॅट इज कॉल्ड एज प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ डीएनए. आता प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ डीएनए मध्ये काय होतं बघा डीएनए इज वन ऑफ द लार्जेस्ट मॉलिक्यूल नोन अँड कंटेनिंग बिटवीन 1 to 100 मिलियन न्यूक्लियोटाइड्स. किती 1 to 100 मिलियन न्यूक्लियोटाइड लार्जेस्ट मॉलिक्यूल आहे. द न्यूक्लियोटाइड्स इन डीएनए आर लिंक्ड बाय फॉस्फेट ग्रुप्स that connect to 5 prime carbon one of the nucleotide to the 3 prime carbon of the next because this continuous connection occur on the 2 oxygen atoms therefore the phosphate group they are called as phosphodiester bond. आता बघा काय होतं डीएनए मध्ये फॉस्फेट ग्रुप कशाचा अटॅच असतो 5 कार्बन एज वेल एज 3rd कार्बन ऑफ अदर शुगर. म्हणजे 2 शुगरच्या मध्ये जो डीएनए जो फॉस्फेट ग्रुप असतो आपण त्याला काय म्हणतो फॉस्फोडायस्टर बॉन्ड. आता आपण स्ट्रक्चर बनवूया समोर त्याला काय म्हणतो आपण फॉस्फोडायस्टर बॉन्ड. तर आपण काय म्हणू शकतो फॉस्फेट शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट शुगर. देखो 2 फॉस्फेटच्या मध्ये शुगर आली राईट किंवा 2 शुगरच्या मध्ये काय आला फॉस्फेट आला. आता ही शुगर जी आहे याला 5 प्राईम म्हटलं तर या शुगरच्या याला काय आला 3 प्राईम. आता हा फॉस्फेट ग्रुप 3 प्राईमला पण अटॅच असेल आणि 5 प्राईमला अटॅच असेल यालाच काय म्हणतो आपण फॉस्फोडायस्टर बॉन्ड. त्यालाच काय म्हणतो आपण फॉस्फोडायस्टर बॉन्ड. जर आपण डायग्रामॅटिकली ड्रॉ करायचा प्रयत्न केला फॉस्फोडायस्टर बॉन्ड तर बघा कसं होईल. ट्राय करूयात आपण. आपल्याकडे हा आहे डीएनएचा बनवतोय मी इथे एच असेल ओ नसेल राईट HOH आणि हा झाला आपला CH2. आपण इकडे लावू फॉस्फेट ग्रुप OP डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O मायनस हा झाला आपला फॉस्फेट ग्रुप राईट. याला काय म्हणतो आपण फॉस्फेट ग्रुप. ओके नंबरिंग करूयात. इकडे काय होतं आपलं OH अँड H राईट. आता बघा नंबरिंग जर केली इकडे आला 1 इकडे आला 2 3 4 आणि 5. बघा एक फॉस्फेट ग्रुप आपला 5th पोझिशनला अटॅच आहे राईट. एक फॉस्फेट ग्रुप 5th पोझिशनला अटॅच आहे. आता मी इकडे काय लावतो या पोझिशनला मी लावतो बेसेस नायट्रोजनस बेस. समजा मी इथे लावला ॲडेनाइन आपण इथे काय लावलं ॲडेनाइनचं स्ट्रक्चर लावलं. ओके हा झाला ॲडेनाइन. नाव नेक्स्ट आता जी तिसरी पोझिशन आपल्याला दिसते तिसरी पोझिशनला जो O दिसतोय आपण करू बघा काय. तिसऱ्या पोझिशनचा जो O होता इकडे पुन्हा फॉस्फेट लावा आणि हा O आला बघा CH2 पुन्हा पेंटोस शुगर याला आपण पुन्हा पेंटोस शुगर लावली राईट. सेम सिक्वेन्स रिपीट होतोय. आता इथे आपण ॲडेनाइन लावला इथे मी ग्वानाइन लावतो. ओके ग्वानाइन लावू शकता तुम्ही सायटोसिन पण लावू शकता. ग्वानाइन इकडे HOH पुन्हा इकडे लिंकेज कंटिन्यू राहील फॉस्फेट ग्रुप कंटिन्यू येत राहील. ओके इकडे गेला आपला फॉस्फेट ग्रुप कंटिन्युअली येत राहील हा O अँड सो ऑन. आता बघा हा जो लिंकेज येतो आपण त्यालाच काय म्हणतो फॉस्फोडायस्टर बॉन्ड. यालाच काय म्हणतो आपण फॉस्फोडायस्टर बॉन्ड. कशामध्ये असतो बघा आपल्या डीएनए मध्ये असतो राईट. इन डीएनए विच टाइप ऑफ लिंकेज इज प्रेझेंट फॉस्फोडायस्टर बॉन्ड. तर बेसिकली हे जनरल स्ट्रक्चर झालं डीएनएचं. ओके नाउ इन नेक्स्ट लेक्चर आय एम गोइंग टू स्टार्ट डबल हेलिकल स्ट्रक्चर ऑफ डीएनए. वॅटसन अँड क्रिकनी डीएनएचं स्ट्रक्चर कसं डिस्कवर केलं त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत कुठल्या कुठल्या पॉईंटवर क्वेश्चन येऊ शकतो. ओके 2008 ला क्वेश्चन आलेला विच ऑफ द फॉलोइंग इज बायोमॉलिक्युल्स और मॅक्रोमॉलिक्युल्स कॅरिंग जेनेटिक इन्फॉर्मेशन. ऑप्शन्स होतं RNA DNA प्रोटीन्स. सांगा आन्सर काय असेल कमेंट युअर आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग बायोमॉलिक्युल्स और मॅक्रोमॉलिक्युल्स इज रिस्पॉन्सिबल फॉर जेनेटिक इन्फॉर्मेशन. ऑप्शन्स आर RNA DNA
प्रोटीन्स अँड एन्झाईम्स. तर 4 ऑप्शन्स दिलेत. तर शेवटी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की कुठला आन्सर राहील. क्वेश्चन पुन्हा एकदा रिपीट करतो. इन 2008 क्वेश्चन विचारलेला, विच ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर जेनेटिक इन्फॉर्मेशन. ऑप्शन्स आर RNA, सेकंड ऑप्शन DNA, थर्ड ऑप्शन प्रोटीन अँड फोर्थ ऑप्शन इज एन्झाईम. ऑप्शन्स काय काय होते बघा. ऑप्शन्स जर मी बघितलं तर ऑप्शन्स काय दिले मी तुम्हाला आन्सर सांगतो. ऑप्शन ए इज RNA. तुम्ही कमेंट करून मला आन्सर सांगा. ऑप्शन बी इज DNA. 2008 चा क्वेश्चन. ऑप्शन सी इज प्रोटीन अँड ऑप्शन डी इज एन्झाईम्स. जेनेटिक इन्फॉर्मेशन, विच ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर जेनेटिक इन्फॉर्मेशन. ओके, करेक्ट आन्सर तुम्ही कमेंट करू शकता. 2008 ड्रग इन्स्पेक्टर 2008 ला क्वेश्चन विचारलेला. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेव्हा पण आपण नवीन व्हिडिओज टाकू तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही व्हिडिओज या सिरीजला कंटिन्यू करा. तुम्हाला याचा फायदाच होईल. ओके, थँक्यू.